नागपुर कुड़केश्वर थाना क्षेत्र से एक विवाहिता की संदिग्ध आत्महत्या का मामला सामने आया है। घरेलू विवाद से परेशान होकर महिला द्वारा आत्मघाती कदम उठाए जाने की जानकारी सामने आई है। मामले में पुलिस ने पति को गिरफ्तार कर आगे की जांच शुरू कर दी है। जानकारी के अनुसार पति पत्नी के बीच लंबे समय से छोटे छोटे कारणों को लेकर विवाद चल रहा था। 4 जून को दोपहर करीब 2 बजे महिला ने अपने घर में फांसी लगाकर आत्महत्या करने का प्रयास किया। घटना की जानकारी मिलते ही पति ने दरवाजा तोड़कर उसे बाहर निकाला और गंभीर हालत में अस्पताल में भर्ती कराया, जहां वे कोमा में चली गई। उपचार के दौरान 5 जून को उसकी मौत हो गई। मृतका के परिजनों की शिकायत के आधार पर पुलिस ने पति के खिलाफ मामला दर्ज कर उसे गिरफ्तार कर लिया है। फिलहाल पुलिस जांच कर रही है कि महिला ने आत्महत्या जैसे कदम किन परिस्थितियों में उठाए। फिलहाल मामले के आगे की जांच जारी है। पोलीस स्टेशन उरकेश्वर येथे फिर्यादी सुनील मंगल पेदुलवार वय 58 वर्ष राहणार उरकेश्वर यांनी कंप्लेंट दिली की त्यांची जी मुलगी होती अंकिता नितीन डांगसे वय 28 वर्ष राहणार अंबिका लेआउट आउटर रिंग रोड उरकेश्वर खुर्द या त्यांच्या मुलीने तिचे पती जे आहे नितीन नामदेवराव डांगसे वय 34 वर्ष व त्यांची आई नितीन डांगसेची आई पार्वताबाई नामदेवराव डांगसे वय 60 वर्ष यांच्या त्रासाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। अशा तक्रारीवरून आम्ही त्यांची तक्रार घेतली आणि गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी आपल्या अटकेत आहे। त्यातील डांगसे ब्लिंकिट मध्ये काम करत होता आणि यांचे छोट्या छोट्या कारणावरून आधीपासून वाद होत होते असं त्यांचं म्हणणं आहे। आणि या वाद चालत असतानाच घटना तारीख झालेली आहे 22/4/2022 पासून हा जो तिला त्रास होता तर 4/6/26 पर्यंत त्रास होता आणि 4 तारखेला तिने दुपारला 14 वाजताच्या दरम्यान गळफास लावून घेतलेला होता। आणि जेव्हा ती गळफास लावून घेतला तेव्हा तिच्या पतीला संशय आला। दार उघडून तोडून बघितलं असता ती गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली। तिला लगेच काढून हॉस्पिटलाइज करण्यात आलं, परंतु तिथे ती कोमात गेलेली होती। 4 तारखेनंतर तिचा मृत्यू झालेला आहे 5 तारखेला आणि त्याच्या तशा संदर्भातून तक्रार देऊन फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी अटकेत आहे। मॅडम याच्यामध्ये निष्पन्न काय झालं, काय दिसून येत आहे मरणाचं कारण? यांचे छोट्या छोट्या कारणावरून वाद व्हायचे। दारू पीत होता नवरा आणि त्या 4 वर्षाच्या लग्न काळामध्ये तिला काम करण्याच्या किंवा पैशाचा वाद या छोट्या मोठ्या गोष्टीवरून या दोघांचे वाद होत होते। आणि हा पण संशय म्हणून नाही, परंतु दारूच्या कारण पैशाच्या याच्यावरून हा सुद्धा घरी काम करत नसल्यामुळे तिच्याशी वाद करत होता आणि त्या कारणावरून हा वाद विकोपात जाऊन ही घटना झालेली आहे।